नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? हसतच राहा आणि माझे ब्लॉग बघताय ना, ते पण बघत राहा. तर चला तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत आपल्या सारथीचं काम करण्यासाठी गॅरेजला. 3 महिने झाले. आपण 3 महिने अगोदर ऑइल चेंज वगैरे केलं होतं. तर आता आपण ऑइल बदलण्याचं काम आपल्या सारथीचं करणार आहेत. तर आपण चाललो आहोत गॅरेजला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आत्ताचा हा ब्लॉग मिनी ब्लॉग नाहीये, मोठा ब्लॉग असणार आहे. तर तुम्हाला पण मजा येणार आहे. आपण कशा प्रकारे आपल्या गाडीचं काम करतोय हे मी तुम्हाला दाखवणार आहे. खोपोलीमध्ये, खोपोली फाट्यावरती आपलं VN बुवा म्हणून आपले आहेत वावशीवाले, त्यांचं गॅरेज आहे. त्या गॅरेजला आपण चाललो आहोत आपल्या गाडीचं काम करण्यासाठी. तर तुम्ही मला कनेक्टेड राहा. मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे आपल्या गाडीचं काम होतं. आज जरा जास्तच काम आहे आपल्या गाडीचं. मग आपल्या सारथीला थोडक्यात दवाखान्यात घेऊन जायचंय. तर थोडीशी दुखापत झालेली आपल्या सारथीला, तर थोडीशी मलमपट्टी सुद्धा करून घेऊ आपण. तो मोबाईल मी ठेवलाय डॅशबोर्ड जवळ, त्यामुळं थोडासा इश्यू क्रिएट होतोय, पण चालायचं. चला, तर आपण आलो आहोत. तर फायनली आपण गॅरेजला एंटर झालेलो आहोत. हे आपल्या साहेबांचं गॅरेजचं दुकान आहे, विन बुवा गॅरेज. तर आता आपण आपल्या गाडीचं काम करणार आहोत. तर बघा, आता फायनली आपण गॅरेजला आलो आहोत. गॅरेजला आलो आहे तर आपलाच पहिला नंबर आहे. आपला पहिला नंबर आहे, त्यामुळे ही आपली सारथी आहे. 2045 गाडीचा नंबर आहे, बघू शकता. हे आपले साहेब आहेत. तर हे आपल्या गाडीचं काम करणार आहेत. तर त्यांचं सुद्धा बाईट आपण घेणार आहेत थोड्या टायमाने. बाईट द्याल ना हो? हा, अनुभव व्यक्त करा तुमचा. हे यांचं गॅरेज आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा खोपोली शहरात राहत असाल तर तुम्ही आपल्या विन बी ऑटो गॅरेज या ठिकाणी या. चांगला गाडीचं काम करतायत. BS6 चे स्पेशलिस्ट आहेत. सुंदर काम करतात रिक्षाचं. रिक्षा असो, रिक्षा टेम्पो असो, सर्व गोष्टीचा काम इथं केला जातो. त्यांच्या दुकानामध्ये चांगलं काम करतात. तर मित्रांनो, मी सुद्धा इथंच येतो, तुम्ही सुद्धा या. आणि तुम्ही खोपोलीमध्ये राहत असाल तर कमेंट करा. कोण कोण रिक्षावाले आहेत त्यांनी कमेंट करा. आणि चला, फक्त ऑइल चेंजिंग आणि ग्रीसिंग आणि डॉलर आपण टाकून द्यायला. मला किती फास्ट काम करतो आता. तर अशा प्रकारे आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे. आपले साहेब आहेत आपल्या समवेत, आणि इकडं हे साहेब बसलेत. तर ते नंतर लागणार आहेत कामाला, चालायचं. तर आता हे आमदार साहेब लागलेत कामाला. आमदारांचं काय म्हणणे? आमदार काय बोलताय? काय ना, आपला सतत वीक झाला. करून टाकू. दोन्ही वीक झालेत का? हो, दोन्ही गेले. टाकून देऊ. ओके, सगळं काम. ओके, चालेल चालेल. काम चालू झालेलं आहे आपल्या गाडीचं. शॉकअब्सर बदलण्याचं काम चालू आहे. शॉकअब्सर चेंज करणार. त्या गाडीचे टायर बघा, एकदम बटन आहेत. बटन नवीन टायर आहेत एकदम, सियाट कंपनीचे. दगडीच्या अडकल्यात, चालायचं. पण तुझं काय म्हणणे? काय नाही, चालायचं. हा, ओके, स्टार्ट. तर अशा प्रकारे आता आपल्या गाडीला उचलण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि अशा प्रकारे अँगल लावलेलं आहे. आता गाडी उचलून गाडी खोलतील आणि शॉकअब्सर बाहेर काढतील. पण पहिले आता टायर वगैरे बाहेर काढताय. तर बारके आपल्या गाडीचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, मी थोडं पुढे अजून गेल्यानंतर अजून तुम्हाला शूट दाखवेल मी नक्कीच. हे नाही का भेटत नवीन? किती विचारतो. ठीक आहे, अशा प्रकारे धुवून शनी टाकून दिलेली आहे. तर चालायचं. हे आपले साहेब आहेत. तर आमदार साहेब व्यवस्थित काम करतील. आपली गाडी इथं आली म्हणजे आपल्याकडे टेन्शन नाहीये, डोळे झाकून काम करण्याचं.
अशा प्रकारे आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे. तर दाखवा तो नवीन शॉकअपचा. हा नवीन शॉकअपचा तुम्ही बघू शकताय बघा. हे आपल्या गाडीला टाकणार आहे. मग गाडी आपली एकदम लक्झरी चालेल ना, झापूक झुपूक झापूक झुपूक खड्ड्यामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आपल्या गावामध्ये खड्डेच खड्डे, नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. त्याच्यासाठी मी हे टाकतोय, प्रवाशांना त्रास नको म्हणून चालायचं. तर माझ्याच कंपनीचा दिसतोय आनंद. हा माझीच कंपनी आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पण मीच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मग मी दाखवतो कोण. हे बघा माझं नाव आनंद. ओके. काय गा गॅब्रिल शॉकअप ऍप्सस हेवी ड्युटी. ओके चालायचं. सगळ्या गोष्टी होतच राहतील. काम पण आपल्या गाडीचं होत राहील. बघायचं आणि मजा घ्यायची. बस बस पैसा डालो मजा लो, खतम करो काम. अशा प्रकारे टायर खोलून आपले लायनर सुद्धा साफ करायचं काम चालू आहे. भावडे डेंजर काम करतोय. टायर साफसफाई एकदम खतरनाक करतोय. मन लावून काम करतोय एकदम साफसफाई. साहेब तुम्ही काय 2 शब्द बोलाल का झाल्यानंतर? ठीक आहे चालेल. आमदार चांगले. आमचे आमदार साहेब झोपून विपून काम करतात. त्यांना आवडतं झोपून काम करायला. झोपून काम करायला आवडतं. तर आपल्या गाडीचा जुना ऑइल आहे तो काढलेला आहे. बघू शकता तुम्ही जुना ऑइल बघा किती काळा काळा झालेला आहे. काळा कुट्ट झालेला आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर हा ग्रीस आपण लावणार आहोत. तर हा ग्रीस बघा तुम्ही, मार्क रेड ग्रीस. हा ग्रीस बघा किती भरपूर प्रमाणात ग्रीस वापरलेला आहे. त्या ग्रीसचा वापर आपण आपल्या गाडीचे कप भरण्यासाठी करणार आहोत. त्याच्याने काय होतं की गाडी आपली हलकी एकदम मजबूत चालते. शॉकअप सर तुम्ही आतमध्ये बघू शकता बघा. शॉकअप सर एकदम नवीन आहे, खतरनाक आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या बाजूचा पण शॉकअप सर खोलण्यामध्ये यश आलेलं आहे आमच्या आमदार साहेबांना. आमदार साहेब खूप मेहनत लागली ना? हो कापून काढलं का डायरेक्ट ग्राइंडरनी?
या साईडचं पण लायनर चेक करा साहेब. हे बघा शकॉप्सर शकॉप्सर ते पण आता काढतायत तोडून तोडून वडून तोडून वडून ताणून. चिक्कल बघा किती आहे, चिक्कल साफ करायला लागेल. तर आपला टायर बघा तुम्ही, सीएटचा टायर कसला नवीन आहे, पेटी पॅक आहे, खतरनाक आहे, डेंजर आहे एकदम. ओके कंटिन्यू करा. तर मित्रांनो फायनली तर काम चालू आहे, अर्ध्यापेक्षा जास्त आपलं काम झालेलं आहे आणि पाऊस पण आलेला आहे. तर पावसाने हजेरी लावली आहे, तुम्ही बघू शकता. पाऊस एकदम मुरमुर मुरमुर भुरभुर भुरभुर आला आहे ना. मुरमुर येऊला ना, भिसाना हेरूला ना, पाऊस येऊला तर मुरमुर पाऊस येऊला. तर चालायचं मित्रांनो, पाऊस आला आहे. आता ही आपली सारथी तुम्ही बघू शकता. थोडंसं काम बाकी आहे, तर ते दाखवेन मी तुम्हाला नक्कीच. सारथीचं एकदम झापूक झुपूकमध्ये काम चालू झालेलं आहे. शॉकअप आपण टाकलेत झापूक झुपूकमध्ये. फिल्टर चेंज करतोय भाऊ. हा फिल्टर ओरिजिनल फिल्टर मेड इन जपान. ओके. आणि या साहेबांनी चाय मागवलेले सर्वांसाठी. धन्यवाद साहेब तुमचं. तर चाय मागवलेले. अच्छा गो चाय सब चाय माग. तर सगळेजण चाय पिण्यासाठी आलेले इथे बघू शकता. तर हे साहेब ऑइल फिल्टर चेंज करतायत. आपल्याला फिल्टर दिले आहे त्यांनी फिल्टर साफ करण्यासाठी. आता आपण त्याला हवा मारून घेणार आहेत, बघू शकता. हवा मारण्यासाठी आपण आलेलो. तर हे सुद्धा रिक्षावाले आहेत, आपले मित्र आहेत. पाली फाट्यावरती डेली आपल्याला दिसतात. पाली फाट्याच्या त्यांची सुद्धा रिक्षा आहे. तर तुम्ही काय करायला आले तुम्ही सांगू शकता का? पंक्चर झालेली गाडीवरती. अच्छा पंक्चर झाले का? त्यांचं टायरचं पंक्चर काढण्यासाठी आलेले आहेत. तर चालायचं. तर हे आपण देणार आहोत त्यांना. कारण आता फिल्टर आपलं हवा मारून साफ करणार आहेत. हे यांच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय, ते पंक्चर काढण्यासाठी आलेत. हे आपलं फिल्टर एअर फिल्टर साफ करतात. तुम्ही बघू शकता एअर फिल्टर साफ करतायत. एअर फिल्टर साफ केल्यानंतर तो आपल्या गाडीला परत लावता येतील. फायनली झालं का एअर फिल्टर साफ करून? ओके झालेलं आहे. चाललो आहोत घेऊन आता देण्यासाठी. हे घ्या तुमचा एअर फिल्टर साफ करून झालेलं आहे. तर मित्रांनो CNG एक्सपर्ट मोटूल कंपनीचा आपण ऑइल आपल्या सारथीमध्ये टाकणार आहोत. तर हा ऑइल खूप छान आहे. तर तुम्ही कोणतं ऑइल वापरता हे मला सर्व रिक्षावाल्यांनी कमेंट करून सांगा. महाराष्ट्रभर आपली व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेरसुद्धा आपली व्हिडिओ गेली पाहिजे. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही कोणते ऑइल टाकता आणि आपण आपल्या सारथीमध्ये हाच ऑइल टाकणार आहेत. माझ्या प्रेमाची पारक जुली तुला होईल लवकर. मुंबई 7 मन्या दारुड्या ग, पुढचं मला काही येत नाही ग. काका पण खूप टेन्शनमध्ये आहेत. काका तुमचं काय काम आहे हो? काका टेन्शनमध्ये आहेत. तर काका नाराज दिसतात मला. नाराज काय नाही, काकांची झोप पूर्ण झाली नाही. चालायचं, या गोष्टी होतच राहतात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ऑइल टाकण्याचं काम चालू आहे, झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मोटोलचा ऑइल टाकतायत CNG एक्सपर्ट. टोटल किती लिटर लागतो साहेब? 1700 ml म्हणजे 1.5 लिटर. 1.25 लिटर. 1.25 लिटर ऑइल लागतो आपल्या गाडीमध्ये. ते प्रत्येक रिक्षामध्ये लागतो, आपल्याच नाही का हो साहेब? तर हे यांनी अशी तुटांडी करून ठेवलेली नोझल.
तर मित्रांनो तिकडं आपण बसलो होतो व्हिडिओ काढत, पण तिथं एक माणूस आला रिक्षावाला जो मगाशी आपल्या बाजूला बसला होता. तो बिडी ओढण्याचं काम करतोय. तुम्हाला तर माहिती आहे मला बिडीचा वास सहन नाही होत, त्याच्यामुळं माझं डोकं वगैरे दुखतं आणि एकदम बेकार वाटतं मला. ते वास किती घाण येतो, शी बेकार एकदम. तर मी तिकडून आलो आहे आणि आता इकडं दुसऱ्या रिक्षामध्ये येऊन बसलेलो आहे. तो वास बेकार एकदम वाटतं मला, अक्षरशः कसं तरी होतं. कोण सांगणार आहे ना, जाऊ द्या. पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. पाऊस आला आहे कारण आपल्या रिक्षाचं काम चालू आहे म्हणून पाऊस आला आहे. तरी आपण बसलो आहे दुसऱ्या रिक्षामध्ये. ही रिक्षा कोणाची काय माहिती, पण ही 2 स्ट्रोक रिक्षा आहे. तुम्ही बघू शकता ही रिक्षा पण एकदम मस्त उडास्तर वगैरे केलेलं आहे. 2 स्ट्रोक आहे. आपण पण दिवाळीमध्ये आपल्या रिक्षाचं काम करणार आहेत आणि न्यू अपडेट करणार आहेत. सारथी बघा कशी पावसात भिजताना भारी वाटते. हाय सारथी, कशी आहेस बाळा तू? तुझं काम चालू आहे ना, माहिती आहे मला. तुझं पण काम करणं गरजेचं आहे, कारण तुझं जर कामच केलं नाही तर तू व्यवस्थित चालूच शकत नाही. त्यामुळं पहिले तुझं काम करून घेतो व्यवस्थित, मग खटाखट चालशील ना तू. ओके. तर हे आपल्याकडं दगडी काढण्याचं हत्यार आहे. या नवीन टायरामध्ये छोटे छोटे दगडी अडकतात ना, तर ते काढण्यासाठी आपण याचा वापर करतो. मी लगेच तुकारामचे आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे आपण ह्याच्यातल्या टायरमधल्या दगडी काढण्याचं काम करत असतो. हे बघा एवढ्या दगडी आपण काढल्यात. तर हे अशा प्रकारे दगडी निघतात. सक्सेसफुली काम झाले आहे. तर अशा प्रकारे आता आपण आपल्या मोबाईल चार्जिंगसाठी आपल्या सारथीमध्ये कनेक्शन करतोय. तर कनेक्शन करण्याचं काम चालू आहे. हे आमचे साहेब आहेत, ते कनेक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे करून देत आहेत. तर त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत कनेक्शन करण्याचे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे चार्जरचं कनेक्शन झालेलं आहे आणि लाईट सुद्धा आलेली आहे चार्जरची. तर साहेबांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आलेलं आहे. आणि त्या वायरी बिरी जरा आतमध्ये जरा ते हे करून द्या जरा. हा काव साहेब, म्हणजे त्या लोंबकलेलं नाही पाहिजे, जास्त दिसायला नको आपल्याला. काय एक नहीं तू न जाने प्रेम कितना तेरे मन में है ये बेचैने. तर मित्रांनो फायनली आता आपल्या सारथीचं काम झालेलं आहे. बरंचसं काम होतं, बरंच खर्चसुद्धा झालेला आहे. तर आता बघू आता बिल किती होतं आहे, काय होतं आहे. तर आपले साहेब आपल्याला सांगतील. साहेब बिल रेडी आहे का हो?